नमस्कार. शेअर बाजारात रोज जी अनिश्चितता असते, जी चढउतार असते, त्याने कधीकधी खूप हैराण व्हायला होतो नाही का? उद्या किंमत नक्की कुठे जाईल याचा अंदाज मांडणं म्हणजे नशिबाचा खेळच वाटतो अनेकदा. पण काय आहे की बाजाराची स्वतःची एक भाषा असते आणि ती समजून घेण्याचा म्हणजे नुसता अंदाज किंवा कंपनीच्या बॅलन्स शीट पलीकडे जाऊन विश्लेषण करण्याचा एक मार्ग आहे. आज आपण अशाच एका काय म्हणतात त्याला खूप महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. अनेक जण याला तांत्रिक विश्लेषणाचं बायबलच म्हणतात. पुस्तक आहे जॉन जे मर्फी यांचं टेक्निकल ॲनालिसिस ऑफ द फायनान्शियल मार्केट्स. तर आजच्या चर्चेतून आपण या पुस्तकातल्या मुख्य कल्पना काय आहेत, कोणती साधनं वापरली जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजाराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन कसा मिळवता येईल हे समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. या पुस्तकाचा अगदी गाभा काय, म्हणजे मूळ कल्पना काय आहे या सगळ्या मागे? कल्पना तशी खूप सरळ आहे, पण तितकीच वेगळी. मर्फी असं म्हणतात की बाजाराचं भविष्य कळायला तुम्हाला कंपनी काय करते, तिची बॅलन्स शीट कशी आहे किंवा जगात काय चाललंय या खोलात जायची गरज नाही. अच्छा, मग काय महत्त्वाचं आहे? महत्वाचं आहे फक्त 2 गोष्टी: शेअरची किंमत, प्राइस, आणि किती प्रमाणात व्यवहार झाला, व्हॉल्यूम. त्यांचं म्हणणं आहे की बाजारावर परिणाम करणारी प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक, मग ती बातमी असो, रिझल्ट असो, राजकारण असो, लोकांच्या अपेक्षा असोत, हे सगळं त्या क्षणीच किमतीमध्ये आणि व्हॉल्यूममध्ये दिसून येतं, सामावलेलं असतं. म्हणजे तो चार्टच सगळं सांगतो. हे ऐकायला थोडं वेगळं आहे, कारण आपण नेहमी ऐकतो की कंपनी चांगली का वाईट हे बघावं. बरोबर. आणि इथेच तांत्रिक विश्लेषण वेगळं ठरतं. हा दृष्टिकोन विचारतो की किंमत का बदलली यापेक्षा काय बदल झाला आणि तो कसा झाला, म्हणजे फॅक्ट्सवर लक्ष द्या. समजा डॉक्टरकडे आपण गेलो तर तो आधी काय बघतो? नाडी, तापमान, रक्तदाब, बरोबर? रोगाचं मूळ कारण नंतर शोधतो. तसंच काहीसं तांत्रिक विश्लेषक आधी चार्टवरची किंमत आणि व्हॉल्यूम बघून बाजाराची तब्येत कशी आहे हे तपासतो. हे किंमत आणि व्हॉल्यूम म्हणजे बाजाराच्या भावना आणि वास्तव्य यांचं प्रतिबिंब आहे, असं मर्फी मानतात. ओके, म्हणजे बाजाराची एक भाषा आहे जी चार्टमधून आपल्याला कळते. पण मग या भाषेचे काही नियम वगैरे असतीलच ना, काही तत्व? हो, नक्कीच. आणि ती तत्व समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मर्फी मुख्यत्वे 3 तत्वांवर भर देतात. ही खरं तर चार्ल्स डाऊ यांनी मांडलेल्या सिद्धांतावर आधारित आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याचा आपण आत्ता उल्लेख केला, बाजाराच्या कृतीत सर्व काही सामावलेलं आहे, म्हणजे मार्केट ॲक्शन डिस्काउंट्स एव्हरीथिंग. याचा अर्थ सरळ आहे, कारणं शोधत बसू नका, किमतीत सगळं आलेलं आहे असं गृहीत धरा. हा थेट मूलभूत विश्लेषणाला म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिसला आव्हान देणारा विचार आहे. पण हे खरंच इतकं सोपं आहे? म्हणजे कोणतीच गोष्ट बाजाराच्या नजरेतून सुटत नाही? तांत्रिक विश्लेषकाच्या दृष्टिकोनातून नाही. त्यांचं गृहीतक असं आहे की एखादी बातमी जरी खूप कमी लोकांना माहिती असेल तरी ते लोक जे व्यवहार करतात त्यातून ती किमतीत आणि व्हॉल्यूममध्ये दिसायला लागते. अर्थात याला काही मर्यादा आहेत, पण हे एक मूळ तत्व आहे ज्यावर हे विश्लेषण उभं आहे. ठीक आहे. आणि दुसरं तत्व? दुसरं तत्व आहे, किमती ट्रेंडमध्ये चालतात, म्हणजे प्राइसेस मूव्ह इन ट्रेंड्स. हो. हा तर तांत्रिक विश्लेषणाचा आत्माच आहे. याचा अर्थ असा की किमती कशाही रॅन्डमली हलत नाहीत. एकदा किंमत एका विशिष्ट दिशेने जायला लागली, वर, खाली किंवा अगदी बाजूला जरी, तरी ती काही काळ त्याच दिशेने प्रवास करत राहण्याची शक्यता जास्त असते. अच्छा. जोपर्यंत एखादं मोठं कारण तिला दिशा बदलायला भाग पाडत नाही. म्हणजे न्यूटनचा नियम आठवतो ना? हो. वस्तू स्थिर राहते किंवा एकाच गतीने चालत राहते जोपर्यंत बाहेरून बल लावलं जात नाही. तसंच काहीसं. त्यामुळे विश्लेषकाचं काम काय, तर हा ट्रेंड ओळखायचा आणि त्याच्या सोबत जायचं. म्हणतात ना, ट्रेंड इज युअर फ्रेंड. बरोबर. आणि तिसरं तत्व काय आहे? तिसरं तत्व थोडं मानसशास्त्राशी संबंधित आहे. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. हे कसं काय? हेच बाजाराला चालवतात. तंत्रज्ञान कितीही बदललं तरी ह्या भावना बदलत नाहीत. त्यामुळे भूतकाळात विशिष्ट परिस्थितीत लोकांनी जसा प्रतिसाद दिला, जे निर्णय घेतले, तशाच परिस्थितीत भविष्यातही ते तसेच निर्णय घेण्याची शक्यता असते. आणि याचमुळे चार्टवर काही विशिष्ट आकार किंवा नमुने तयार होतात, ज्यांना आपण पॅटर्न्स म्हणतो. ते वारंवार दिसतात आणि भविष्यातील हालचालींचे संकेत देऊ शकतात. अरे वा,
हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे भीती आणि लोभामुळे पॅटर्न्स तयार होतात. याचा अर्थ बाजाराचा अभ्यास म्हणजे एका अर्थी माणसाच्या स्वभावाचाच अभ्यास झाला की. अगदी तसंच. म्हणूनच केवळ चार्ट आणि इंडिकेटर समजून पुरेसं नाही. स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचा बाजारावर कसा परिणाम होतो हे समजून घेणं पण तितकंच महत्वाचं ठरतं. बरोबर आहे. चला तर मग या भाषेच्या लिपीबद्दल बोलूया. म्हणजे चार्ट्स आणि तिच्या व्याकरणाचे काही नियम म्हणजे पॅटर्न्स आणि इंडिकेटर्स. सुरुवात चार्ट्सपासून करूया. किती प्रकारचे चार्ट्स महत्वाचे आहेत? मर्फी मुख्यत्वे 3 प्रकारच्या चार्ट्सबद्दल सविस्तर सांगतात. सगळ्यात साधा म्हणजे लाईन चार्ट. हा काय करतो तर एका ठराविक काळातल्या, समजा दिवसाच्या, शेवटच्या किमतींना क्लोजिंग प्राइसेस फक्त जोडून एक रेषा काढतो. ओके. यातून ट्रेंडची एक ढोबळ कल्पना येते. दुसरा, जो थोडी जास्त माहिती देतो, तो म्हणजे बार चार्ट. याला OHLC चार्ट असेही म्हणतात, कारण तो प्रत्येक कालावधीसाठी 4 किमती दाखवतो. ओपन O, हाय H, लो L आणि क्लोज C. एक उभी रेषा हाय आणि लो दाखवते आणि त्या रेषेवर डावीकडे एक छोटी आडवी रेषा ओपन किंमत आणि उजवीकडे एक छोटी आडवी रेषा क्लोज किंमत दाखवते. यातून रेंज कळते. बरोबर. त्या काळात किमतीची रेंज किती होती आणि ओपन क्लोज कुठे होतं हे समजतं. आणि तिसरा, जो आजकाल खूपच लोकप्रिय आहे, कॅन्डलस्टिक चार्ट. अगदी बरोबर, कॅन्डलस्टिक चार्ट. याची सुरुवात जपानमध्ये झाली. हा सुद्धा OHLC डेटाच वापरतो, पण तो दिसतो जरा वेगळा. यात एक बॉडी म्हणजे शरीर असतं, जे ओपन आणि क्लोजमधला फरक दाखवतं. जर क्लोज ओपनपेक्षा जास्त असेल म्हणजे किंमत वाढली, तर बॉडी सहसा हिरवी किंवा पांढरी असते. आणि जर क्लोज ओपनपेक्षा कमी असेल म्हणजे किंमत कमी झाली, तर बॉडी लाल किंवा काळी असते. बॉडीच्या वर आणि खाली बारीक रेषा असतात, त्यांना विक्स किंवा शॅडोज म्हणतात. त्या त्या काळातील हाय आणि लो किंमत दाखवतात. अच्छा. असं मानलं जातं की कॅन्डलस्टिक चार्ट्स किमतीतील चढ उतार आणि खरेदीदार विक्रेत्यांच्यातील जो संघर्ष असतो ना, तो जास्त प्रभावीपणे दाखवतात. ठीक आहे. तर चार्ट मिळाला, आता त्यावर काय बघायचं? तुम्ही म्हणालात तसं ट्रेंड ओळखणं महत्वाचं आहे. ते कसं करतात? ट्रेंड ओळखणं हे अगदी मूलभूत पण खूप महत्त्वाचं कौशल्य आहे. मर्फी हे अगदी सोपं करून सांगतात. अपट्रेंड म्हणजे काय? तर अशी स्थिती जिथे किंमत सतत नवीन उंच शिखरं बनवते, हायर हाईज, आणि प्रत्येक दरी आधीच्या दरीपेक्षा वर असते, हायर लोज. कल्पना करा की तुम्ही जिना चढताय, प्रत्येक पायरी आधीच्या पायरीपेक्षा वर आहे. ओके. डाऊन ट्रेंड याच्या अगदी उलट. किंमत सतत नवीन खालची दरी बनवते, लोअर लोज, आणि प्रत्येक शिखर आधीच्या शिखरापेक्षा खाली असतं, लोअर हाईज. जणू काही जिना उतरतोय आपण. आणि तिसरा प्रकार? तिसरा प्रकार म्हणजे साइडवेज ट्रेंड किंवा रेंज बाउंड मार्केट. इथे किंमत एका ठराविक पट्ट्यातच फिरत राहते. 2 समांतर पातळ्या असतात, खालची सपोर्ट आणि वरची रेझिस्टन्स, आणि किंमत त्यांच्यामध्येच खेळत राहते. कोणती स्पष्ट दिशा नसते. पण बाजारात नेहमी इतकं सरळ म्हणजे अपट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड असं नसतं ना. मध्येच किंमत थांबते, कधीकधी दिशा बदलते. इथेच मग पॅटर्न्सचा रोल येतो का? अगदी बरोबर पकडलत. इथेच चार्ट पॅटर्न्स महत्वाचे ठरतात. हे काय आहेत तर चार्टवर तयार होणारे विशिष्ट भौमितिक आकार. हे का तयार होतात तर मोठ्या संख्येने गुंतवणूकदार जे खरेदी विक्री करतात त्यांच्या एकत्रित कृतीमुळे. हे पॅटर्न्स म्हणजे जणू बाजाराच्या मानसिकतेचे चित्ररूप पुरावेच आहेत. अच्छा. हे मुख्यत्वे 2 प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे रिव्हर्सल पॅटर्न्स. हे सांगतात की सध्याचा जो ट्रेंड चालू आहे तो आता संपण्याची शक्यता आहे आणि किंमत आता विरुद्ध दिशेने जाऊ शकते. आणि दुसरे म्हणजे कंटिन्युएशन पॅटर्न्स. हे सांगतात की ट्रेंडमध्ये फक्त एक तात्पुरता विराम आला आहे, किंमत थोडी स्थिरावली आहे, पण ती लवकरच पुन्हा मूळ दिशेनेच प्रवास सुरू करेल. काही प्रसिद्ध पॅटर्न्सची नावं सांगू शकाल का, उदाहरणादाखल? हो, नक्कीच. रिव्हर्सल पॅटर्न्समध्ये सगळ्यात जास्त ओळखला जाणारा पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर्स. हा सहसा अपट्रेंडच्या शेवटी दिसतो आणि आता डाऊन ट्रेंड सुरू होऊ शकतो असा इशारा देतो. यात 3 शिखरं असतात. मधलं शिखर, ज्याला हेड म्हणतात, ते दोन्ही बाजूंच्या शिखरांपेक्षा म्हणजे शोल्डर्सपेक्षा उंच असतं. याचा अगदी उलटा प्रकार म्हणजे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर्स. हा डाऊन ट्रेंड नंतर दिसतो आणि संभाव्य अपट्रेंडचा संकेत देतो. तसेच डबल टॉप,
जिथे किंमत 2 वेळा साधारण एकाच पातळीवरून खाली येते, आणि डबल बॉटम, जिथे किंमत 2 वेळा साधारण एकाच पातळीवरून वर जाते, हे सुद्धा महत्वाचे रिव्हर्सल पॅटर्न्स आहेत. आणि कंटिन्युएशन पॅटर्न्स. कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण येतात. ते सिमेट्रिकल, असेंडिंग, डिसेंडिंग असे प्रकार असतात. तसेच फ्लॅग्स आणि पेंटेंट्स हे सुद्धा सामान्य आहेत. हे सहसा ट्रेंडच्या मध्ये किंमत थोडी स्थिरावल्यावर दिसतात आणि सांगतात की हे फक्त एक विश्रांती आहे, थोड्या वेळाने ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. पण एक महत्वाचा प्रश्न मनात येतोय. हे पॅटर्न्स किती विश्वासार्ह असतात? म्हणजे हेड अँड शोल्डर्स दिसला की हमखास किंमत खाली जाणारच असं म्हणता येतं का? नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि याचं उत्तर आहे नाही. कोणताही पॅटर्न 100% खात्री कधीच देत नाही. आपल्याला हे समजून घ्यायला हवं की तांत्रिक विश्लेषण हा संभाव्यतेचा म्हणजे प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे, निश्चिततेचा म्हणजे सर्टनिटीचा नाही. पॅटर्न ओळखणं ही पहिली पायरी झाली, पण तो यशस्वी होईल की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जसं की त्यावेळचा व्हॉल्यूम कसा आहे, तो पॅटर्न किती स्पष्ट दिसतोय इत्यादी. आणि म्हणूनच केवळ एका पॅटर्नवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. इतर साधनांचा वापर करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट करणं अत्यावश्यक आहे. तुम्ही जोखीम व्यवस्थापनाचा उल्लेख केलात. मर्फी याबद्दल काय सांगतात? कारण कितीही चांगलं विश्लेषण असलं तरी तोटा तर होऊ शकतोच. चांगलं विश्लेषण असून चालत नाही. तुम्हाला तुमच्या पैशाचं आणि जोखमीचं व्यवस्थापन करता येणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त, डिसिप्लिन. तुम्ही ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वीच एक योजना बनवली पाहिजे. तुमचा ट्रेडिंग प्लॅन, कुठे एंट्री घ्यायची, कुठे नफा बुक करायचा आणि कुठे तोटा झाला तर बाहेर पडायचं. आणि एकदा प्लॅन बनवला की मग भावनांना बाजूला ठेवून त्या प्लॅननुसारच वागायचं. हे म्हणायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात करणं कठीण असणार. नक्कीच. पण त्यासाठीच काही साधनं आहेत, जसं की तोटा मर्यादित ठेवण्यासाठी स्टॉप लॉस ऑर्डर वापरणं. हे अगदी गरजेचं आहे. स्टॉप लॉस म्हणजे काय? तर तुम्ही आधीच एक किंमत पातळी ठरवता. जर बाजारात किंमत तुमच्या विरोधात गेली आणि त्या पातळीला किंवा त्याच्या खाली पोचली तर तुमची पोझिशन आपोआप विकली जाते. यामुळे मोठं नुकसान टळतं. पण अनेकांना असं वाटतं की स्टॉप लॉस लावला की तो मुद्दाम हिट होतो आणि मग किंमत परत फिरते. असं होतं का? हा एक कॉमन गैरसमज किंवा कधीकधी येणारा अनुभव असू शकतो. स्टॉप लॉस कुठे लावायचा याचं पण एक शास्त्र आहे. तो योग्य ठिकाणी म्हणजे महत्वाच्या सपोर्ट रेझिस्टन्स लेवलच्या खालीवर किंवा पॅटर्ननुसार ठरवावा लागतो. कधीकधी बाजारात खूप अस्थिरता असेल, व्हॉलेटिलिटी जास्त असेल तर स्टॉप लॉस हिट होऊन किंमत परत फिरू शकते. याला विपसॉ असं म्हणतात. पण याचा अर्थ स्टॉप लॉस वापरू नये असा होत नाही. एका मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी काही छोटे तोटे सहन करणं हे जास्त शहाणपणाचं आहे, नाही का? बरोबर. त्याचबरोबर नफ्याचं लक्ष्य, प्रॉफिट टार्गेट ठरवणं पण महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं, किंमत वर जाते, आपल्याला वाटतं अजून वर जाईल आणि मग ती खाली येते. मग आलेला नफा पण जातो. त्यामुळे योग्य वेळी नफा खिशात घालणं पण गरजेचं आहे. मर्फी रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला सांगतात. म्हणजे तुम्ही 1 रुपयाची जोखीम घेऊन किती रुपयांचा नफा अपेक्षित करत आहात. साधारणपणे 1.2 किंवा 1.3 असा रेशो चांगला मानला जातो. म्हणजे शिस्त आणि जोखीम व्यवस्थापन हे निव्वळ तांत्रिक ज्ञानाइतकंच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे असं दिसतंय. आता पॅटर्न्स आणि ट्रेंडसोबतच तुम्ही म्हणाला होतात की इंडिकेटर्स आणि ऑसिलेटर्स पण असतात. ते नक्की काय करतात? GPS सारखं काहीतरी म्हणाला होतात तुम्ही. हो, अगदी तसंच. जर चार्ट्स, नकाशा असतील आणि पॅटर्न्स त्यावरील महत्वाच्या जागा किंवा खुणा असतील तर इंडिकेटर्स आणि ऑसिलेटर्स हे दिशादर्शकासारखे किंवा GPS सारखे आहेत. हे काय आहेत? तर किंमत आणि किंवा व्हॉल्यूम डेटावर आधारित गणितीय सूत्र आहेत, जी आपल्याला काही गोष्टींसाठी मदत करतात. जसं की ट्रेंड चालू आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी, ट्रेंडची ताकद किती आहे हे मोजण्यासाठी, किंवा किंमत खूप जास्त वाढली आहे ओव्हरबॉट किंवा खूप जास्त पडली आहे ओव्हरसोल्ड हे ओळखण्यासाठी. ते आपल्याला संभाव्य खरेदी किंवा विक्रीचे संकेत देऊ शकतात, पण पुन्हा एकदा त्यांनाही 100% खात्रीशीर मानू नये. मर्फी यांच्या पुस्तकात कोणकोणत्या महत्त्वाच्या इंडिकेटर्सचा उल्लेख आहे? काही प्रमुख उदाहरणं? मर्फी अनेक इंडिकेटर्सची चर्चा करतात. त्यातले काही प्रमुख आणि जास्त वापरले जाणारे म्हणजे एक तर मूव्हिंग ॲव्हरेजेस MA.
हे सर्वात लोकप्रिय आणि मूलभूत इंडिकेटर्स आहेत. हे काय करतात तर एका ठराविक कालावधीतील सरासरी किंमत काढून दाखवतात. यामुळे किमतीत जे रोजचे छोटे चढ उतार असतात, ज्याला नॉईज म्हणतात, ते कमी होऊन मूळ ट्रेंड जास्त स्पष्ट दिसतो. उदाहरणा 50 दिवसांचा एमए, 200 दिवसांचा एमए, त्यांचे क्रॉसओव्हर पण महत्वाचे मानले जातात. अच्छा. दुसरा आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स RSI. हा एक मोमेंटम ऑसिलेटर आहे, म्हणजे तो किमतीतील बदलाची गती आणि ताकद मोजतो. हा 0 ते 100च्या स्केलवर असतो. साधारणपणे RSI जर 70च्या वर गेला तर स्टॉक ओव्हरबॉट म्हणजे जास्त खरेदी झालीये, आता किंमत खाली येऊ शकते असं मानलं जातं. आणि जर 30च्या खाली आला तर ओव्हरसोल्ड म्हणजे जास्त विक्री झालीये, आता किंमत वर जाऊ शकते असा अंदाज मानला जातो. तिसरा महत्वाचा इंडिकेटर म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स. मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स हा एक ट्रेंड फॉलोइंग मोमेंटम इंडिकेटर आहे. तो 2 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजेसमधील संबंध दाखवतो. यातून खरेदी विक्रीचे संकेत मिळतात. यात एक हिस्टोग्राम पण असतो जो ट्रेंडची ताकद किंवा कमजोरी दाखवतो. आणि अर्थातच व्हॉल्यूम. मर्फी व्हॉल्यूम विश्लेषणावर खूप भर देतात. किंमत बदलते, आपण त्यासोबत व्हॉल्यूम कसा बदलतोय हे पाहणं खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ अपट्रेंडमध्ये किंमत वाढत असताना व्हॉल्यूम पण वाढत असेल तर तो ट्रेंड मजबूत मानला जातो. पण किंमत वाढत आहे आणि व्हॉल्यूम कमी होत असेल तर तो ट्रेंड कमजोर होत चाललाय असा संकेत मिळतो. बापरे, इतके सारे इंडिकेटर्स आणि पॅटर्न्स पण आहेतच. मग नक्की कशावर विश्वास ठेवायचा? गोंधळ नाही का उडणार? कोणता कधी वापरायचा? अगदी बरोबर प्रश्न आहे. आणि म्हणूनच मर्फी एक खूप महत्वाची सूचना देतात. ते म्हणतात की कोणत्याही एका इंडिकेटरवर किंवा एका साधनावर कधीच आंधळेपणाने विसंबून राहू नका. सर्वोत्तम पद्धत काय आहे तर कॉन्फ्लुएन्स शोधणे. म्हणजे काय तर एकाच वेळी अनेक वेगवेगळी साधनं, इंडिकेटर्स, पॅटर्न्स, ट्रेंड लाईन, सपोर्ट रेझिस्टन्स काय संकेत देत आहेत हे तपासणे. जर 2-3 वेगवेगळी साधनं एकाच दिशेने इशारा करत असतील तर तुमचा निर्णय अधिक विश्वासार्ह ठरतो. अच्छा, म्हणजे एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता अनेक ठिकाणाहून दुजोरा मिळवायचा. अगदी. आणि प्रत्येक ट्रेडरला अनुभवातून शिकावं लागतं की त्याच्यासाठी कोणती साधनं आणि कोणतं कॉम्बिनेशन जास्त चांगलं काम करतं. हे महत्वाचं आहे. मर्फी अजून एका संकल्पनेबद्दल बोलतात असं ऐकलंय, इंटरमार्केट ॲनालिसिस. हे काय प्रकरण आहे? हो, इंटरमार्केट ॲनालिसिस ही एक खरं तर खूप व्यापक आणि थोडी प्रगत संकल्पना आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की जगातले वेगवेगळे आर्थिक बाजार, जसं की आपलं स्टॉक मार्केट, शेअर्स, मग बॉन्ड मार्केट्स, बॉन्ड्स किंवा डेट, कमॉडिटी मार्केट म्हणजे सोनं, चांदी, तेल वगैरे, आणि करन्सी मार्केट म्हणजे डॉलर, युरो वगैरे, हे सगळे एकमेकांपासून वेगळे नाहीयेत. ते एकमेकांशी जोडलेले आहेत. अच्छा, कसे काय? ते एकमेकांच्या हालचालींवर परिणाम करतात. कोणताही बाजार एकटा स्वतंत्रपणे चालत नाही. ते सगळे एका मोठ्या जागतिक आर्थिक व्यवस्थेचे भाग आहेत. एखादं उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे हे कसं काम करतं? समजा डॉलरची किंमत वाढायला लागली, म्हणजे डॉलर मजबूत झाला, तर त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होऊ शकतो. सोनं सहसा डॉलरमध्ये मोजलं जातं, त्यामुळे डॉलर महाग झाला की सोनं स्वस्त होऊ शकतं, किंवा उलटं. किंवा समजा बॉन्ड यील्ड्स म्हणजे व्याजदर वाढायला लागले, तर त्याचा नकारात्मक परिणाम स्टॉक मार्केटवर, विशेषतः टेक्नॉलॉजी किंवा ग्रोथ स्टॉक्सवर होऊ शकतो, कारण कंपन्यांसाठी कर्ज घेणं महाग होतं. तसंच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम एअरलाईन कंपन्यांच्या शेअरवर किंवा पेंट कंपन्यांच्या शेअरवर होऊ शकतो, कारण त्यांचे इनपुट कॉस्ट वाढतात. हे जे आंतरसंबंध आहेत ते जर आपण समजून घेतले तर आपल्याला फक्त आपल्या शेअर किंवा आपल्या बाजाराकडे न पाहता एका मोठ्या चित्राचा अंदाज येतो. यामुळे आपले निर्णय अधिक अचूक व्हायला मदत होते. म्हणजे फक्त आपल्या शेअरचा चार्ट बघून चालणार नाही, तर जगात काय चाललंय याचा पण विचार करायचा. पण मग तांत्रिक विश्लेषणाचं पहिलं तत्व काय सांगतं? की सगळं किमतीतच असतं. मग हे वेगळं कशाला बघायचं? चांगला प्रश्न आहे. इंटरमार्केट ॲनालिसिस हे त्या पहिल्या तत्वाला छेद देत नाही, उलट त्याला अजून बळकट करतं असं म्हणायला हरकत नाही. कसं? तर इतर बाजारांमधील मोठे ट्रेंड्स किंवा बदल हे तुमच्या बाजारावर किंवा स्टॉकवर कसा परिणाम करू शकतात याचे अग्रगण्य संकेत देऊ शकतात. हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विश्लेषणाची पुष्टी करण्यासाठी किंवा संभाव्य धोक्यांपासून सावध करण्यासाठी मदत करू शकतं. म्हणजे एक एक्स्ट्रा लेयर ऑफ कन्फर्मेशन मिळतं.
समजलं. तर एकूणच हे पुस्तक वाचल्यानंतर काय हाती लागतं असं वाटतं? कोणासाठी हे जास्त उपयुक्त आहे? टेक्निकल अनालिसिस ऑफ द फायनान्शियल मार्केट्स हे खरंच एक प्रचंड सखोल आणि खूप माहितीपूर्ण पुस्तक आहे. यात इतक्या संकल्पना आणि साधना आहेत की पहिल्यांदा वाचताना थोडं जड वाटू शकतं, हे खरं आहे. पण मर्फी यांची लिहिण्याची पद्धत खूप स्पष्ट आहे. त्यांनी भरपूर चार्ट्स आणि उदाहरणं वापरली आहेत. त्यामुळे अगदी नवशिक्यांपासून ते अनुभवी ट्रेडर्सपर्यंत सगळ्यांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरू शकतं. जर कोणी गंभीरपणे बाजाराचा अभ्यास करू इच्छित असेल, मग तो शेअर बाजार असो, कमॉडिटी असो किंवा करन्सी असो, तर हे पुस्तक त्याच्या संग्रही असायलाच हवं. याला उगाच या क्षेत्रातलं बायबल म्हणत नाहीत. नक्कीच. म्हणजे हे पुस्तक म्हणजे फक्त सिद्धांत वाचणं नाही, तर बाजाराकडे बघायची एक शिस्तबद्ध पद्धत शिकण्याचा मार्ग आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. हे पुस्तक आपल्याला बाजाराची भाषा वाचायला शिकवतं, त्यासाठी लागणारी आवश्यक साधनं देतं. पण त्याचबरोबर ते हेही स्पष्टपणे सांगतं की ही कोणतीही जादूची कांडी नाहीये. यश मिळवण्यासाठी ज्ञान लागतं, शिस्त लागते, जोखीम व्यवस्थापन लागते आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती लागते. या सगळ्याची गरज आहे. हे पुस्तक झटपट श्रीमंत व्हायचं स्वप्न नाही दाखवत, तर ट्रेनिंगसाठी एक विचारपूर्वक आणि व्यावसायिक दृष्टिकोन कसा विकसित करायचा यासाठी मदत करतं. खरंच, एका अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाची आणि दृष्टिकोनाची ही खूप छान ओळख झाली. आजच्या या चर्चेतून जॉन मर्फी यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या जगाची एक चांगली कल्पना आली असेल अशी आशा आहे. आता खरं तर वेळेअभावी इथेच थांबायला हवं. पुढच्या वेळी आपण अशाच एका महत्त्वाच्या आणि विचारप्रवर्तक पुस्तकासह पुन्हा भेटू. तोपर्यंत विचारपूर्वक व्यापार करा आणि शिस्तबद्ध रहा. आणि हो, जाता जाता एक विचार नक्की करा. आपण पाहिलं की तांत्रिक विश्लेषण हे पूर्णपणे भूतकाळातील किंमत आणि व्हॉल्यूम डेटावर अवलंबून आहे. पण आजचं जग बघा, अल्गोरिदम्स आहेत, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग आहे, ज्यामुळे बाजार खूप वेगाने बदलतोय. अशा परिस्थितीत केवळ भूतकाळातील नमुन्यांवर म्हणजे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ या तत्वावर आधारित निर्णय घेणं कितपत प्रभावी ठरू शकतं. खरंच भूतकाळातला इतिहास भविष्यात तसाच घडेल की बाजाराची मूलभूत प्रवृत्तीच आता बदलते आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?